What is bronchitis and its symptoms, causes? ब्रोंकायटिस हा एक आजार आहे. तर या आजाराचे कारणे काय असतात आणि लक्षणे काय असतात हे मी डिस्कस करणार आहे. ब्रोंकायटिस इट इज अ कॉमन लंग्स डिसीज. आपल्या फुफ्फुसाचा आजार आहे. तर ब्रोंकायटिस कशाला म्हणायचं हे आपण पहिल्यांदा पाहू. तर आपल्या लंग्समध्ये ब्रॉन्क्यू असतात, ब्रॉन्कियल ट्यूब असतात आणि ह्या ट्यूबला, ह्या पार्टला इन्फ्लॅमेशन, स्वेलिंग, सूज येते, त्याला ब्रोंकायटिस असं म्हणतात. मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये टायटिस जिथे लागतं त्याला, त्या ऑर्गनला सूज आहे असं आपण कन्सिडर करू. तर ह्या ब्रॉन्कियल ट्यूबवर इन्फ्लॅमेशन येतं. यामुळे म्युकसचं, बलगमचं प्रोडक्शन जास्त होतं आणि आपल्याला डिफिकल्टीज इन ब्रीदिंग, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आणि यामुळे आपल्याला कफ होतो, खोकला येतो. यालाच आपण एक्सपेक्टोरेशन असं म्हणतात. तर ब्रोंकायटिस हा जास्त करून व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो. ब्रोंकायटिसचे दोन प्रकार आहेत, ॲक्यूट ब्रोंकायटिस आणि क्रोनिक ब्रोंकायटिस. ॲक्यूट ब्रोंकायटिस हा लवकर येतो आणि लवकर जातो आणि क्रोनिक हा हळूहळू येतो आणि लवकर जात नाही, लॉंग टाईम राहतो. ॲक्यूट ब्रोंकायटिस हा पोल्युशन, डस्ट पार्टिकल, ॲलर्जी, क्लायमेट चेंजेस यामुळे ॲक्यूट ब्रोंकायटिस होत असतो. हे जे कारणे आहेत. आणि सिम्पटॉम्स, कफ होणे, फेवर, आपल्या थ्रॉटमध्ये म्युकस असणे, बलगम असणे, आपण कफमध्ये आपण खोकला असणे आणि यामध्ये कफ असणे, असे सिम्पटॉम्स ॲक्यूट ब्रोंकायटिसचे असतात. ॲक्यूट ब्रोंकायटिस जर कॉम्प्लिकेटेड झाला तर त्याचं कन्व्हर्जन निमोनियामध्ये होतं. म्हणून याला पण ट्रीट करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि क्रोनिक ब्रोंकायटिस हा त्यालाच होतो ज्याला की पहिल्यापासून त्याचं लंग्स खराब असते, त्याला अस्थमा असतो, दमा, आणि स्मोकिंग, क्रोनिक स्मोकिंग हॅबिट असते. क्रोनिक ब्रोंकायटिस हा ज्याला की क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज असतो त्यालाच होतो. हा लॉंग टाईम चालतो, हा डेंजरस आहे, हा खतरनाक आहे. आणि याचे सिम्पटॉम्स असे असतात की आपल्याला डिफिकल्टीज इन ब्रीदिंग, आपल्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो, कफ होतो, लो ग्रेड फेवर, असे ह्याचे सिम्पटॉम्स असतात. आणि TBचे पहिल्यांदा सिम्पटॉम्स ही क्रोनिक ब्रोंकायटिसचे असतात. मग TBचे सिम्पटॉम्स
लो ग्रेड फेवर, कफ, खोकला 3 ते 4 हप्ते, लॉस ऑफ ॲपेटाईट, लॉस ऑफ वेट असे सिम्पटम्स ट्युबरक्युलोसिस TBचे असतात. क्रोनिक ब्रोंकायटिसचे एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस आहे आणि ॲक्यूट ब्रोंकायटिसचे एक्झाम्पल कॉमन कोल्ड आहे. तर मित्रांनो, हा ब्रोंकायटिस ट्रीट करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण ब्रोंकायटिस हा एक इन्फेक्शनस डिसीज आहे, हा स्प्रेडेबल डिसीज आहे. जर आपल्याला झाला तर आपल्यापासून आपल्या फॅमिलीला होण्याची शक्यता असते, म्हणून ह्याला ट्रीट करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. थँक्यू व्हेरी मच.